पंढरपुरात आज चैत्र एकादशीचा सोहळा। चैत्र एकादशी निमित्ताने चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण पंढरी नगरी ही दुमदुमली। आज चैत्र एकादशीचा सोहळा मराठी नववर्षातील पहिलीच वारी म्हणून चैत्री वारीकडे पाहिलं जातं। आज चैत्र एकादशीचा सोहळा पंढरपूर येथे साजरा होत आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविकांची मांदियाळी चंद्रभागेच्या तीरावर येऊन स्थिरावली। हरिनामाचा जयघोष करत संपूर्ण पंढरी नगरी ही दुमदुमली। आज शिखर शिंगणापूरची देखील यात्रा असते, त्यामुळे पंढरपुरात चैत्री एकादशीला शंभू महादेवाच्या कावडी येतात। त्यामुळे विठ्ठलाबरोबर महादेवाचाही गजर होत जातो। एकंदर संपूर्ण पंढरी नगरी आज विठ्ठल भक्तीत दंग झालेली दिसते। दोन्ही दृश्य आपण पाहतोय। चंद्रभागेच्या तीरी भाविकांची मात्र गर्दी, भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। चैत्रवारीचा सोहळा आज उत्साहात चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आज पंढरपूरच्या चैत्रवारीची कामदा एकादशी आहे। चैत्रवारीला सुरुवात झाली आहे। आज सकाळी शिवाजीराव मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा संपन्न झाली। त्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली। एकंदरीत आपण पाहिलं तर आज विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशा फुलांची सुद्धा सजावट करण्यात आली आहे। पुणे येथील विठ्ठल भक्त नाईक या विठ्ठल भक्ताने मंदिराचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, नामदेव पायरी असेल, या ठिकाणी आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली। यामध्ये गुलाब असेल, अष्टर असेल, शेवंत असेल, या आकर्षक अशा फुलांची सजावट केल्यात। एकंदरीत 25 प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आज सकाळपासूनच दर्शनाच्या लांबच लांब रांगा आज पंढरपूरमध्ये लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पदस्पर्श दर्शनाची रांग ही आता जवळपास 4 ते 5 किलोमीटर लांब गेली आपल्याला पाहायला मिळतं। पंढरपूरमध्ये दर्शन आज चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी 2 ते 3 लाख भाविक पंढरपूरमध्ये झाले असल्याचा प्रशासनाचा दावा आहे। राज्यभरामध्ये हे चैत्र एकादशी साजरी केली जाते, परंतु आज पंढरपूरच्या विठ्ठलाला गोड नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। कारण चैत्र यात्रेमध्ये आज चैत्र यात्रेमध्ये शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची सुद्धा यात्रेला प्रारंभ होतो। आपण पाहिलं तर आज आकर्षक अशा फुलांच्या सजावटीमध्ये विठ्ठलाचं रूप अधिकच फुलून दिसत आहे आणि हे सगळं विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।